नियती खूप कठोर असते, तिच्या पुढे कोणाचे मात्र चालत नाही. रात्री मुलाच्या वाढदिवसाची पार्टी करणाऱ्या मातापित्याला सकाळी आपल्या एकुलत्या एक मुलाचा अंत्यविधी करण्याची दुर्दैवी वेळ आली. येथील सागर ज्ञानदेव खैरनार यांचा एकुलता एक मुलगा स्वराज याला सोमवारी पहाटे 4 वाजायच्या दरम्यान अतिविषारी सर्पाने दंश केला आणि उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली. वेळ काळ कसा येईल हे सांगता येत नाही. रविवारी स्वराजचा वाढदिवस होता. रात्री सर्व कुटुंबाने मोठ्या आनंदाने स्वराजचा वाढदिवस साजरा केला. सर्व कुटुंब झोपेत असताना पहाटे 4 वाजायच्या सुमारास अतिविषारी सर्पाने स्वराजला दंश केल्याचे लक्षात आले. त्याला तात्काळ सटाणा येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले. या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान सर्पमित्र देवा पवार यांनी पलंगाखाली लपलेल्या पहाडी कोब्रा जातीच्या सापाला लगेच पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.